नेसेसिटी बघायची आपल्याला. नेसेसिटी कशाची? फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ एम्प्लिफायर का बरं गरजेचा आहे? बघा जनरली जो ऑडिओ ट्रान्सफॉर्मर असतो काय असतो? ऑडिओ ट्रान्सफॉर्मर. ऑडिओ ट्रान्सफॉर्मर पाहिलं आपण, ज्यामध्ये काय असतं, ज्यामध्ये आपण काय पाहतो? फ्रिक्वेन्सी चेंज होते. ओके, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आपल्याला चांगला मिळतो. फ्रिक्वेन्सी काय होते? चेंज होते. बट कुठून कुठपर्यंत चेंज होते? फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स जवळपास 20 किलो हर्ट्ज पासून, 20 किलो हर्ट्ज पासून, सॉरी 20 हर्ट्ज पासून 20 किलो हर्ट्ज पर्यंत होते. 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज होते. त्याच्यामध्ये जो ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर असतो, आपला ऑडिओ ट्रान्सफॉर्मर असतो, त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी कुठून कुठपर्यंत चेंज होते? 20 पासून 20 किलो हर्ट्ज पर्यंत फ्रिक्वेन्सी चेंज होते. बट इन केस ऑफ प्रॅक्टिकल ट्रान्सफर, पण जो आयडियल एम्प्लिफायर असतो, आयडियल एम्प्लिफायर मध्ये काय होतं? जेव्हा जेव्हा फ्रिक्वेन्सी चेंज होते, त्यावेळेस जो व्होल्टेज गेन असतो, व्होल्टेज गेन असतो, हा व्होल्टेज गेन कॉन्स्टंट असतो. ओके, त्याच्यामध्ये आयडियल एम्प्लिफायर्स मध्ये फ्रिक्वेन्सी जरी चेंज झाली 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज पर्यंत चेंज होते. त्याला एक एक्झाम्पल दिले त्यांनी, कोणतं दिले? ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर. त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज पासून 20 किलो हर्ट्ज पर्यंत चेंज होते, पण त्यावेळेस जो व्होल्टेज गेन असतो तो कसा राहतो? कॉन्स्टंट राहतो. कसा राहतो? कॉन्स्टंट राहतो. बट प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर मध्ये, सॉरी, बट प्रॅक्टिकल एम्प्लिफायर मध्ये, आपण जर प्रॅक्टिकल एम्प्लिफायर पाहिला तर या प्रॅक्टिकल एम्प्लिफायर मध्ये हा जो व्होल्टेज गेन असतो, हा व्होल्टेज गेन काय होत असतो? कमी होत असतो. काय होत असतो? व्होल्टेज गेन हा कमी होत असतो, डिक्रीज होत असतो. मग हा व्होल्टेज गेन जर डिक्रीज होत असेल, कंटिन्युअसली व्होल्टेज गेन काय होत असेल? डिक्रीज होत असेल. फ्रिक्वेन्सी चेंज होते, व्होल्टेज गेन पण काय होतो? तिथे चेंज होतो. मग जर आपण काय केलं, आपण जर टेप रेकॉर्डर सिस्टीम घेतली किंवा MP3 एखादी सिस्टीम घेतली, त्याच्यामध्ये आपण गाणं प्ले केले एखादं किंवा एखादं कॅसेट लावलेली आपण टेपची, पण त्यात काय होतं? जो आवाज राहतो तो काय होतो? कमी जास्त. पाहिलं असेल जुन्या काळातले कॅसेट, तेव्हा थोडं मॅग्नेटच्या जवळ नेलं की मध्येच मोठा आवाज येतो, मध्येच छोटा आवाज येतो. हे जुन्या काळामध्ये भरपूर येत होतं. तसंच काय होतं? व्होल्टेज गेन काय होतो? काय होतं योगेश? व्होल्टेज गेन काय होतो? कमी जास्त होतो. कशामुळे? इन केस ऑफ प्रॅक्टिकल एम्प्लिफायर. कुठे होतो? प्रॅक्टिकल एम्प्लिफायर मध्ये व्होल्टेज गेन काय होतो? मग त्याच्यामुळे व्होल्टेज गेन जर कमी जास्त होत असेल, फ्रिक्वेन्सी व्हॅरी होताना व्होल्टेज गेन काय होत असेल? कमी जास्त होत असेल, तर आपल्याला फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स माहित असणं गरजेचं आहे. लक्षात काय माहित असणं गरजेचं? आपल्याला फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी फॉर दिस व्होल्टेज गेन, त्यासाठी या व्होल्टेज गेनच्या व्हेरिएशन साठी आपल्याला फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स माहित असणं गरजेचं आहे. इट इज द नेसेसिटी ऑफ फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ अ एम्प्लिफायर. लक्षात? दोन एम्प्लिफायर्स आहेत, एक आयडियल एम्प्लिफायर आहे आणि एक प्रॅक्टिकल एम्प्लिफायर आहे. आयडियल एम्प्लिफायर मध्ये फ्रिक्वेन्सी कुठपर्यंत जरी चेंज झाली, समजा फॉर एक्झाम्पल 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज पर्यंत जरी चेंज झाली, तरी व्होल्टेज गेन चेंज होत नाही. बट प्रॅक्टिकल एम्प्लिफायर मध्ये काय होतं? व्होल्टेज गेन काय होतो? फ्रिक्वेन्सी चेंज झाली, व्होल्टेज गेन काय होतो? चेंज होतो. त्याच्यामुळे जे काही प्लेबॅक सिस्टीम्स असतात, त्याच्यामध्ये आपण गाणी वगैरे ऐकूया, प्लेबॅक सिस्टीम मध्ये आवाजामध्ये कमी जास्तपणा येतो. ठीक आहे, मग हा कमी जास्तपणा येत असेल तर आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे? व्होल्टेज गेन माहित असणं गरजेचं आहे. आणि या व्होल्टेज गेन साठी आपल्याला फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, राईट डाऊन. राईट डाऊन. फॉर एन ऑडिओ frequency amplifier, for an audio frequency amplifier, used in tape recorder, is expected to amplify,
is expected to amplify all the audio frequency amplify all the audio frequency लक्ष द्या रे all the audio frequency signal भूषण लक्ष इकडे आता all the audio frequency signal in the range of कोणत्या रेंज मध्ये 20 to 20 in the range of 20 to 20 hertz to 20 kilohertz 20 hertz to 20 kilohertz in the range of 20 to 20 kilohertz equally with the voltage gain equally with the voltage gain equally with the voltage gain त्याच्या इक्वल मध्ये पाहिजे voltage gain च्या इक्वल मध्ये पाहिजे हे कशामध्ये झालं आयडियल मध्ये त्याच्यामध्ये झाले आयडियल मध्ये झालं but in practical this is not happen but practical this is not happen for practical voltage amplifier for practical voltage for practical voltage amplifier the gain is low at low frequency the gain is low at low frequency the gain is low at low frequency as well as at high frequency as well as at high frequency delay current at high frequency this will affect this will affect the quality of music played back this will affect the quality of music played back from the tape recorder tape record पाहिले तुम्ही नक्की छोटा ते वॉकमन पण भेटतो टेप रेकॉर्डर टाइप माहिती आहे छोटा वॉकमन पोलीस जो तुम्ही तुमच्या मंगळवार बाजारात गेली तर तुम्हाला तिथं पण देईल सर हा पोलीस
असते आणि त्या कॅसेटला रीड करण्यासाठी एक असा छोटा डिव्हाइस लावलेला असतो, जो काय करतो त्या कॅसेटला सगळं रीड करतो. तो असतो आपला ऍम्प्लिफायर. काय असतो तो? ऍम्प्लिफायर असतो. जर तो काय होत असेल, जर तो ऍम्प्लिफायर, आता आपण टेप रेकॉर्डर ऐकतोय म्हणजे तो प्रॅक्टिकल ऍम्प्लिफायर झाला, राईट? तो काय झाला? प्रॅक्टिकल ऍम्प्लिफायर. तो प्रॅक्टिकल ऍम्प्लिफायर जो आहे तो काय होतो, तर फ्रिक्वेन्सी कमी जास्त झाली तर त्याची जी आवाजाची क्वालिटी आहे, त्याची जी प्लेबॅक क्वालिटी आहे, त्या क्वालिटीवरती काय होतो, त्याचा इफेक्ट होतो. कशामध्ये? प्रॅक्टिकल मध्ये. थेरॉटिकल कन्सेप्ट मध्ये काही चेंज होत नाही, थेरॉटिकल कन्सेप्ट आहे तसा राहतो, बट प्रॅक्टिकल कन्सेप्ट किंवा प्रॅक्टिकल आपण जर आपण करून पाहिलं आपण, तर आपल्याला दिसतं की कशामध्ये इफेक्ट झाला दिसतो, या प्लेबॅक मध्ये इफेक्ट दिसतो आपल्याला. ओके, ऑन द टेप रेकॉर्डर. Hence, to choose an amplifier for such amplification, hence to choose an amplifier for such application, for such application we have to know its behavior at different frequencies of the input signal. We have to know its behavior. At different frequencies. We have to know its behavior at different frequencies of the input signal of the input signals It is the necessity of, topic, necessity of last module. It is the necessity of frequency response of amplifier. Last module, it is the necessity of frequency response of the amplifier. आता नेक्स्ट आहे द्या फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणजे काय. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कशाला म्हणायचं? राईट डाउन. इट इज द ग्राफ ऑफ amplifier output voltage. It is the graph of amplified output voltage त्यालाच आपण म्हणणार आउटपुट व्होल्टेजला गेन output voltage or gain versus the frequency of input signal versus the input signal.
काय दिले आपण? हा एक ग्राफ आहे. ग्राफ आहे म्हणजे काय? एक काहीतरी क्वांटिटी एक्स ऍक्सिस वर असणार, एक क्वांटिटी काहीतरी वाय ऍक्सिस वरती असणार, बरोबर आहे. मग याला आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचं, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कशाला म्हणायचं? फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कशाला म्हणायसाठी आपल्याला एक ग्राफ ड्रॉ करायचा आहे. एक्स ऍक्सिस वरती एक क्वांटिटी घ्यायची आणि वाय ऍक्सिस वरती एक क्वांटिटी घ्यायची. आता आपण डेफिनेशन मध्ये काय दिले? फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणजे इट इज द ग्राफ ऑफ, कशा कशाचा ग्राफ आहे हा? एम्प्लिफाइड आउटपुट व्होल्टेज टू द इनपुट सिग्नल, बरोबर आहे. आपण काय करू? आउटपुट व्होल्टेज आहे, याला इथे देऊ आपण वाय ऍक्सिस वरती आउटपुट व्होल्टेज, इथे देणार आपण आउटपुट व्होल्टेज आणि खाली देणार आपण फ्रिक्वेन्सी. ही काय असणार आपली फ्रिक्वेन्सी? कोणती फ्रिक्वेन्सी आहे? नाही, इट इज द ग्राफ ऑफ, कशा कशाचा ग्राफ आहे हा? इनपुट व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी. इट इज द ग्राफ ऑफ काय? फ्रिक्वेन्सी ऑफ द इनपुट. काय लिहिलं आपण? फ्रिक्वेन्सी ऑफ द इनपुट, म्हणजे फ्रिक्वेन्सी कशाची असणार आहे? इनपुटची फ्रिक्वेन्सी असणार आहे. ओके, काय मग आता इथं तीन रिजन दिसतात आपल्याला. मिडल रिजन मध्ये काय दिसतंय? मिडल रिजन मध्ये काय दिसतोय? तो कॉन्स्टंट दिसतोय. इकडून काय दिसतोय? या रिजन मध्ये इन्क्रीज होताना दिसतोय, नंतर कॉन्स्टंट झालाय, आणि पलीकडे काय दिसतोय? तो डिक्रीज होताना दिसतोय, राईट. आता हा जो रिजन आहे याला म्हणू आपण लो फ्रिक्वेन्सी रिजन. हा काय असणार आहे? लो फ्रिक्वेन्सी रिजन. हा असेल लो फ्रिक्वेन्सी रिजन. देन इट इज अ मिड फ्रिक्वेन्सी रिजन. मिड फ्रिक्वेन्सी रिजन, मिड फ्रिक्वेन्सी रिजन. आणि इथं असणार आहे हाय फ्रिक्वेन्सी रिजन. जिथे काय आहे फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू वाढलेली आहे, हा काय असेल? हाय फ्रिक्वेन्सी रिजन. इथून फ्रिक्वेन्सी स्टार्ट झालेली आपली, ऑब्वियसली इथे काय असेल? लो फ्रिक्वेन्सी रिजन असेल, बरोबर आहे. तो फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय असणार आहे? जी सपोज 0 आहे, इथे काय व्हॅल्यू 0 आहे. इथून ती फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू काय होत गेलेली आहे? इन्क्रीज होत गेली, बरोबर. आणि इथे काय दिसतील तुम्हाला? हायएस्ट व्हॅल्यू दिसणार या रिजन मध्ये. आपण याला म्हणणार हाय फ्रिक्वेन्सी रिजन, त्याला म्हणणार आपण लो फ्रिक्वेन्सी रिजन. काय म्हणणार आपण त्याला? लो फ्रिक्वेन्सी रिजन. ओके. आता आयडियल आणि प्रॅक्टिकल असे दोन पाहिजे आपण. आता जो आयडियल फ्रिक्वेन्सीचा जो काही एम्प्लिफायर असणार आहे आपला, हा आयडियल फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर कसा असेल? ही जी लाईन दिसते आपल्याला डॉटेड मध्ये दाखवली आपण, या लाईन मध्ये काय असणार आहे? तो आपला आयडियल फ्रिक्वेन्सीचा ट्रान्सफॉर्मर असणार आहे. जिथे फ्रिक्वेन्सी कशी आहे? आउटपुट गेनला कॉन्स्टंट आहे. फ्रिक्वेन्सी वाढली, आउटपुट व्होल्टेज पण काय आहे? गेन पण कसा आहे आपला? कॉन्स्टंट आहे. गेन कमी जास्त झाला की तिथे नाही झालेला आहे. इथे काय दिसतो आपल्याला? गेन कमी जास्त झालेला दिसतोय, बरोबर. इथे गेन कमी जास्त झालेला आहे, म्हणजे हा जो ग्राफ दिसतोय हा कसला आहे? प्रॅक्टिकल एम्प्लिफायरचा. कसला आहे तो? प्रॅक्टिकल एम्प्लिफायरचा. मग आपण वरती लिहिणार आयडियल फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. इथे लिहिणार आयडियल फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, आयडियल फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. आणि इथे लिहिणार आपण फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ प्रॅक्टिकल एम्प्लिफायर. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ practical amplifier. Frequency response of practical amplifier.
आउटपुट व्होल्टेजला आपण काय म्हणतो और गेन, आउटपुट व्होल्टेज और गेन. अरे ड्रॉ बघा आता किती रिजन दिसतात तिथे. देयर आर 3 regions, low frequency region, mid frequency region and last one is high frequency region. काय दिसतात 3 region दिसतात, लो फ्रिक्वेन्सी रिजन, मिड फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी. आता या लो फ्रिक्वेन्सी रिजन कडे पाहून आपल्याला काय दिसतंय, लो फ्रिक्वेन्सी रिजन कडे पाहून काय दिसतं आपल्याला, या रिजन मध्ये काय राहतंय, याचं आउटपुट व्होल्टेज किती आहे, आउटपुट व्होल्टेज कमी आहे, हे इथं हे डॉटेड नाही इथपर्यंत आउटपुट व्होल्टेज, म्हणजे आउटपुट व्होल्टेज कसं आहे, कमी आहे. बरोबर, जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढते तसंच आउटपुट व्होल्टेज काय होत जाते, वाढत जाते, इन्क्रीज होत जाते. कशामध्ये, या लो फ्रिक्वेन्सी रिजन मध्ये. जशी जशी फ्रिक्वेन्सी आपली इन्क्रीज होत जाते तसं व्होल्टेज काय होत जाते, इकडं इन्क्रीज होत गेलेले, राईट, इन्क्रीज होत गेलेले. कशामध्ये, लो फ्रिक्वेन्सी रिजन मध्ये. मिड फ्रिक्वेन्सी रिजन मध्ये काय दिसतंय, कॉन्स्टंट आहे, फ्रिक्वेन्सी वाढली, फ्रिक्वेन्सी वाढत जाते तशी काय होते, व्होल्टेज पण कॉन्स्टंट आहे. व्होल्टेज गेन कसं आहे, कॉन्स्टंट आहे. फ्रिक्वेन्सी कितीही जरी वाढली तरी व्होल्टेज गेन कसं आहे, कॉन्स्टंट आहे. याच व्हॅल्यूवरती व्होल्टेज गेन आता वरती वाढत वाढत जातोय का, नाही. तो खाली डिक्रीज होत येतोय का, नाही. तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे. त्याच्यामध्ये मिड फ्रिक्वेन्सी रिजन मध्ये वाढतंय काय, फ्रिक्वेन्सी. या पॉइंटवरती फ्रिक्वेन्सी ही आहे, या पॉइंटवरती ही फ्रिक्वेन्सी आहे, या फ्रिक्वेन्सी पॉइंटवरती हा व्होल्टेज गेन आहे, या फ्रिक्वेन्सीवरती हा व्होल्टेज गेन आहे. दॅट मीन्स फ्रिक्वेन्सी increases but voltage gain or output voltage is constant in mid frequency region. कोणत्या region मध्ये, mid frequency region मध्ये. लास्ट वन इज हाय फ्रिक्वेन्सी region. फ्रिक्वेन्सी काय होते पण तिथे वाढत जाते, बट फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणजे काय, व्होल्टेज गेन तो काय झाला आहे, कमी कमी होत गेला आहे, डिक्रीज होत गेला आहे. कशामध्ये, 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 हाय फ्रिक्वेन्सी region. हाय फ्रिक्वेन्सी, then write down, write down in case of practical voltage amplifier, in case of practical voltage amplifier, there are frequency response of amplifier, frequency response, there are frequency response of amplifier, frequency response of amplifier is not flat. Frequency response of amplifier is not flat over the entire frequency region, over the entire frequency region. It is divided into three different regions. It is divided into three different regions. Number one, three different regions. Number one, low frequency region. Number one, low frequency region.
त्या लो फ्रिक्वेन्सी रिजन मध्ये जायचं. इन दिस लो फ्रिक्वेन्सी रिजन, या लो फ्रिक्वेन्सी रिजन मध्ये जायचं. इन दिस लो फ्रिक्वेन्सी रिजन, in this low frequency region, the gain or output voltage, the gain or output voltage, the gain or output voltage, the gain or output voltage increase due to increase due to increase in frequency, due to increase in frequency. जे टेक्मॅक्स चं बुक वापरतात त्यात तिथे डिक्रीज लिहिलेलं आहे, ते चुकी लक्षात ठेवा. लो फ्रिक्वेन्सी रिजन मध्ये जे टेक्मॅक्स हे बुक्स कोणते टेक्मॅक्सच आहे. टेक्मॅक्स जे वापरतात ते लिहिलेले डिक्रीज लिहिलेले, डिक्रीज इन फ्रिक्वेन्सी. डिक्रीज होते का फ्रिक्वेन्सी? नाही, इन्क्रीज होते. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली, गेन पण काय होतोय? इन्क्रीज होतोय. हे लक्षात ठेवायचं. व्होल्टेज increase due to increase in frequency, due to increase in frequency, increase in frequency, due to increase in mid frequency, due to increase in reactance of coupling and bypass capacitor. Coupling and bypass capacitor. bypass coupling capacitor कोणता होता? कपलिंग कॅपॅसिटर कोणता होता? बायपास कपलिंग कॅपॅसिटर सीई कोणता होता? सीई. जो पॅरलल मध्ये आपण त्याचा कनेक्ट केला होता रेजिस्टन्सला आहे, तो कोणता होता? बायपास अँड कपलिंग. त्याचा रिएक्टन्स म्हणजे कोणता? एक्सी. रिएक्टन्स म्हणजे कोणता? एक्सी. नेक्स्ट ला मिड फ्रिक्वेन्सी रिजन. Next, mid frequency region. In this region, voltage output or gain कसं राहते? constant. even काय वाढलं तरी constant राहणार. even frequency increase, frequency जरी वाढली तरी व्होल्टेज कसं राहते? कॉन्स्टंट राहते. ओके, नेक्स्ट काय शेवटचं? हाय फ्रिक्वेन्सी. आता मिड झाल्यानंतर लास्ट इज हाय फ्रिक्वेन्सी. जाऊन दे, फोटो सुरू आहे.
high frequency region. High frequency region. In this region, काय डिक्रीज होतं? व्होल्टेज आउटपुट और फ्रिक्वेन्सी नाही, फ्रिक्वेन्सी डिक्रीज नाही होत. काय होतं? व्होल्टेज गेन और आउटपुट व्होल्टेज गेन किंवा आउटपुट व्होल्टेज काय होतं? डिक्रीज होतं. इन दिस region, output voltage or gain decreases. Gain decreases output voltage or gain decreases due to the internal capacitance E1 काय वाढलं तरी E1 frequency increases. E1 frequency increases. E1 frequency increases. कशामुळे कमी होते म्हणतोय तो? तर स्ट्रे कॅपॅसिटन्स असेल किंवा इंटरनल कॅपॅसिटन्स असेल, त्या इंटरनल कॅपॅसिटन्स मुळे काय होतं? फ्रिक्वेन्सी जरी वाढली तरी जो व्होल्टेज गेन आहे तो काय व्हायला लागतो? डिक्रीज व्हायला लागतो. कशामध्ये? प्रॅक्टिकल मध्ये. कशामध्ये? प्रॅक्टिकल मध्ये. लक्षात आलं कन्सेप्ट? प्रॅक्टिकल मध्ये मतलब मिड पॉइंट मध्ये आयडियल मध्ये थ्रोआउट कॉन्स्टंट राहणार. थ्रोआउट म्हणजे डॉटेड लाईन दाखवले ते थ्रोआउट कसा राहणार? तो कॉन्स्टंट राहणार. पण प्रॅक्टिकल मध्ये काय होणार? कमी जास्त होणार. कशामुळे कमी जास्त होणार? तर त्यातले जे इंटरनल कंपोनेंट्स आहेत कशामुळे होणार? इंटरनल कंपोनेंट जे काही आहेत पहिल्यांदा रिएक्टन्स मुळे काय होणार? हा इन्क्रीज होत जाणार. त्याच्यामुळे इंटरनल रिएक्टन्स मुळे तो इन्क्रीज होत जाणार. बट नंतर काय होईल? जे कॅपॅसिटन्स आहे त्या कॅपॅसिटन्स मुळे व्होल्टेज गेन काय होत जाणार? कमी होत जाणार. कोणतं कॅपॅसिटन्स? स्ट्रे कॅपॅसिटन्स किंवा इंटरनल कॅपॅसिटन्स जे आहे त्यामुळे तो काय होत जाणार? कमी होत जाणार. कशामध्ये? इंटरनल मध्ये. कशामध्ये? इंटरनल मध्ये. लक्षात आलं? Then next. Yes, sir. Bandwidth of amplifier. Bandwidth of amplifier. Bandwidth of amplifier. बँडविड्थ म्हणजे काय पाहिजे तुम्ही सगळ्यांनी? बँडविड्थची डेफिनेशन काय आहे? कशामधला काय काय होते? आठवा मागे बघा दिलेला असेल. रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी. Range of frequency over which the voltage gain of amplifier remains constant. आपण बँडविड्थ बरोबर सांगतोय तो. कशाला म्हणतोय सांगा? बघा मागे तुम्ही दिलेला असेल. The range of frequency over which the voltage gain of amplifier remain constant. Gain of amplifier remain constant. त्याला काय म्हणतो आपण? बँडविड्थ म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? बँडविड्थ म्हणतो. ओके. आता आपल्याला बँडविड्थ ऑफ एम्प्लीफायर बघायचे पण कोणत्या एम्प्लीफायरचं बघायचं? आपल्याला सीई एम्प्लीफायरचं. म्हणजे आपण सीई एम्प्लीफायरचं पाहतोय. सीई कोणता? कॉमन इमिटर. आपण पाहिलं त्याचं आपण इथे पाहतोय. राईट. आता बँडविड्थ ड्रॉ करू आपण. बँडविड्थ
सेम पेपर आहे सेम सेम म्हणजे आपण इथून बसून सर्व बनवतो सगळे लेक्चर करतो तू नाही तू सगळे करतो बघी नाही लेक्चर कधी घेते ते सर टाइम टेबल नुसार कधीच लेक्चर नाही नाही ते सर टाइम टेबल नुसार लेक्चर नाही मागच्या वर्षी 8 वाजता लेक्चर